नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या चॅनलचा एक भाग म्हणून आपण कथा वाचन उपक्रम चालू करत आहोत. यातली पहिली कथा आहे 1000ची नोट. ही कथा शरणप्पा नागठाणे यांच्या बाटलेले पाणी या कथासंग्रहातली आहे. thinkmaharashtra.com मासिकाने मार्च 2021 मध्ये जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत या कथेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. तर सादर आहे कथा 1000ची नोट. माझ्या रूमचा इंटरकॉम वाजला. हॉटेलची रिसेप्शनिस्ट बोलत होती. युअर व्हेकल हॅज अराइव्ड प्लीज. मी म्हणालो, ओके थँक्स, आय विल बी देअर इन फ्यू मिनिट्स. माझा इंजिनिअरिंगचा मित्र विठ्ठल किसनराव दिंडे, आम्हा मित्रपरिवारात तो व्हीडी नावाने फेमस. व्हीडीने मला घेण्यासाठी स्वतःची कार पाठवली होती. कामानिमित्त अमेरिकेला कधीमधी जाणं होत असलं तरी सॅन फ्रान्सिस्को इथे मी पहिल्यांदाच येत होतो. व्हीडी अमेरिकेत बरीच वर्ष स्थायिक आहे. गेली 6-7 वर्ष सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्याने आपलं स्टार्टअप सुरू केलं होतं आणि मी सॅन फ्रान्सिस्कोला येत आहे म्हटल्यावर त्याने मला बोलावणं किंवा मी त्याला भेटायला जाणं हे अनौपचारिक साहजिकच होतं. टेस्लाच्या मॉडेल एक्स या पॉश आणि महागड्या कारमधून मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये व्हीडीच्या ऑफिसला पोहोचलो. गेल्या गेल्या मिठी मारत व्हीडीने माझं स्वागत केलं आणि सरळ आपल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये घेऊन गेला. आजचा पूर्ण दिवस मी तुझ्यासाठी ठेवलेला आहे बरं का, त्यामुळे बी ॲट इज. आधी मी तुला थोडक्यात माझ्या स्टार्टअपची माहिती देतो, मग आपण कंपनीचा एक राऊंड घेऊ. त्यानंतर माझ्या ऑफिसात मस्त गप्पा मारत बसू. दुपारी घरी लंच. तुझ्या वहिनीने बजावून सांगितलंय की लंचला तुला घरी घेऊन यायचं. नो हॉटेल ॲट ऑल, ओके. मी म्हणालो, नो प्रॉब्लेम बॉस, ॲज यू विश. किसन सॉफ्ट सोल्युशन्स अशा आगळ्या वेगळ्या नावाचा अर्थबोध मला होईना. तेव्हा विठ्ठल म्हणाला, बाबांच्या नावानं म्हणजे किसनचं असं स्टार्टअपचं नामकरण केलंय. खूप जवळचा मित्र असल्यानं त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड मला माहीत होतं. त्याच्या वडिलांना मी कधी भेटलो नाही, पण व्हीडीच्या बोलण्यातून नेहमी त्यांच्याबद्दल प्रेम आदर व्यक्त होत असे. त्यामुळे स्टार्टअपचं नामकरण वडिलांच्या नावाने करणं साहजिकच होतं. किसनचं प्रेझेंटेशन पाहिलं, वर्कप्लेसचा राऊंड झाला आणि आम्ही दोघं व्हीडीच्या ऑफिसमध्ये आलो. भलं मोठं ऐसपैस ऑफिस, त्याचं टेबल पाहून मला व्हीडीचा अभिमानही वाटला आणि मानव स्वभावानुसार थोडा हेवाही. व्हीडीने आपल्या सेक्रेटरीला बोलवून पुन्हा एकदा कॉफी सांगितली आणि तिला सूचनाही दिली. रेवती, प्लीज डोंट डिस्टर्ब मी अंटिल अटमोस्ट अर्जन्सी. काय आहे की बऱ्याच वर्षांनी मित्र भेटायला आलाय, तेव्हा यू नो व्हॉट आय मीन. सेक्रेटरी म्हणाली, ओके सर, विल डू. व्हीडी त्याच्या सेक्रेटरीशी बोलत असताना माझं लक्ष त्याच्या उजव्या हाताला टेबलवर ठेवलेल्या 2 अतिशय सुरेख फ्रेमकडे गेला. एका फ्रेममध्ये व्हीडीच्या वडिलांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. दुसरी फ्रेम पाहून मला अतिशय आश्चर्य वाटलं, कारण त्या फ्रेममध्ये खूपच जुनी 1000ची नोट लावलेली होती आणि फ्रेमवर मोठ्या बोल्ड अक्षरात लिहिलं होतं, इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन? स्फूर्तिस्थान? मला काही समजेना. आपल्याकडे आयुष्यातील पहिला पगार मिळाला की तो आपण आईवडिलांच्या पायावर ठेवतो किंवा देवापुढे ठेवत असतो. हे तसंच काहीतरी असेल. पण तसं असेल तर व्हीडीने धंद्यात मिळालेला पहिला $1 देखील फ्रेम करून ठेवला असता. पण तसं काही दिसत नाही. दुसरा विचार मनात आला की 1000ची नोट असो की $, शेवटी तो पैसाच. याचा अर्थ व्हीडीचं इन्स्पिरेशन इज मनी. पण मी ज्या व्हीडीला ओळखतो तो असा निश्चितच नाही आणि नव्हताही. मग माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव कन्फ्युजन बघून व्हीडी हसला. विचारलं, सरप्राईज? मी मान डोलावली. व्हीडी सांगू लागला, हिंदी चित्रपटात जसं सांगितलं जातं ना, तशी यह एक लंबी कहानी है. साल 1981-82. आपण इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होतो.
परीक्षा 3 महिन्यांवर आली होती. परीक्षा फी, इतर काही देणी या सगळ्यांसाठी पैसे लागणार होते. 800-900 रुपये तरी कमीत कमी पाहिजे होते. मी वडिलांना पत्र पाठवलं. तुला तर माहीतच आहे की माझं गाव म्हणजे मराठवाडा कर्नाटक बॉर्डरवरच्या दुष्काळी भागातील एक, जिथं आवर्षण दुष्काळ ही सामान्य बाब. माझे बाबा एक सर्वसाधारण शेतकरी, 5-6 एकर कोरडवाहू शेती, पण त्यांच्या मनात मला शिकवून मोठा इंजिनियर करायची जिद्द. मलाही शिष्यवृत्ती मिळत असे, पण कुणबी कॅटेगरीत मिळणारी शिष्यवृत्ती असून असून किती असणार? पैशाची चणचण असेच. त्या काळात 1000 ही खूप मोठी रक्कम होती आणि खेड्यात तर 1000 रुपये म्हणजे अशी बाब. इतके रुपये उसनेपासने घेणं शक्य नव्हतं. तेव्हा बाबांनी पैसे व्याजी घ्यायचं ठरवलं. गावात व्याजी व्यवहारही करणारे 2-4 सावकार होते. उद्धव सावकारांनी शेकडा 5 रुपये व्याजाने 1000ची नोट बाबांना दिली. बाबा म्हणाले, सावकार 100-100च्या नोटा द्या, मला 1000 रुपयाची मोड कोण देणार? सावकार म्हणाले, किसना, अरे 100-100 असतील तर दिले असते, पण नाहीत. तुला लेखाला मनी ऑर्डरच करायची आहे ना, मग पोस्टात मिळतील की. आमच्या गावात पोस्ट ऑफिस नव्हतं. मग मला मनी ऑर्डर करण्यासाठी बाबा तालुक्याला निघाले. बससाठी आमच्या गावाहून 3-4 किलोमीटर चालत जावं लागत असे. बस आली. तिकिटाचे पैसे म्हणून बाबांनी 1000ची नोट काढून कंडक्टरला दिली. कंडक्टर म्हणाला, ओ बाबा, 5 रुपयाच्या तिकिटासाठी 1000 रुपयाची नोट. बाबांनी चिल्लर नाहीत अशी विनंती केली. बाबांचा माळकरी अवतार बघून कंडक्टरनी ठीक आहे, उतरताना बाकीचे पैसे घ्या असं म्हणत नोट आपल्या कातडी बॅगमध्ये ठेवून दिली. तिकीट बुकिंग करून बसमधील प्रवाशांची संख्या मोजून कंडक्टर जागेवर येऊन बसला. कातडी बॅगमधून 1000ची नोट काढली. बारकाईने नोटेचं निरीक्षण केलं. 2-3 वेळा माझ्या वडिलांकडे पाहिलं आणि नोट पुन्हा कातडी बॅगमध्ये ठेवून दिली. बाबांना आपल्या सीटवर बसून घेतलं आणि बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, चौकशी केली. तालुक्याचं ठिकाण आलं. बाबा उतरून जाण्यासाठी तयार झाले. कंडक्टर म्हणाला, ओ बाबा थांबा, 1000ची मोड आलेली नाहीये, चला एसटी कॅन्टीनमध्ये जाऊन चिल्लर करू. बाबांना घेऊन कंडक्टर कॅन्टीनमध्ये आला. बाबांना चहा पाजला आणि ती 1000 रुपयाची नोट बाबांना परत करत म्हणाला, बाबा ही नोट खोटी आहे, नकली आहे. ज्याने कोणी तुम्हाला दिली आहे ना, त्यानं तुम्हाला फसवलंय. तेव्हा गुपचुपी परत करा, नाहीतर नष्ट करा. कोणाला समजलं तर 12च्या भावात जाल. बाबांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. सावकारानं 1000ची नोट देऊन चक्क फसवलं होतं. कंडक्टरने फक्त चहाच नाही पाजला, तर वर गावी परतीच्या तिकिटासाठी 5 रुपये सुद्धा दिले आणि म्हणाला, माझी रोज याच रूटवर ड्युटी असते बरं का, तुम्हाला जमल तेव्हा पैसे परत करा. कंडक्टर निघून गेला. आता पुढं काय? मुलाला मनी ऑर्डर तर आजच्याच करणं गरजेचं होतं. बाबा बराच वेळ सुन्न होऊन बसले. काही सुचत नव्हतं. बाबांना आठवलं की आपल्या गावचा बालपणीचा सवंगडी हिरामण कांबळे इथं लाकडाच्या वखारीत कामाला आहे. त्याला भेटून काही मार्ग निघतो का ते पाहावा असा एक विचार मनात आला. पुन्हा विचार केला की हिरामणचा पगार किती असणार. दुसरं, आपण कुणबी पाटील आणि हिरामण 12 बलुतेदारांपैकी एक. पैसे कसं मागायचं? मनाचा हिया करून बाबांनी हिरामणला सांगितलं की आपली 1000 रुपयाची नोट हरवली आणि कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज मनी ऑर्डर करणं गरजेचं आहे, नाहीतर मुलाच्या शिक्षणाचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे असं म्हणतात आणि माझा विश्वास आहे की ते खरं आहे. हिरामण म्हणाला, पाटील मी मालकाला विचारून काय उचल मिळते का ती बघतो. आणि हिरामण कांबळे यांनी बाबांना आपल्या मालकाकडून 1000 रुपये आणून दिले. 800 रुपयाची बाबांनी मला मनी ऑर्डर केली. बाबांनी माझ्या आईला सांगितलं की 1000ची नोट त्यांच्याकडून हरवली आणि हिरामणकडून पैसे घ्यावे लागले. बाबांनी ती नकली 1000ची नोट जपून ठेवली.
ही गोष्ट आयुष्यात कोणालाही सांगितली नाही. मी जेव्हा आयुष्यात सेटल झालो आणि बाबांना वाटलं की आता आपलं अवतार कार्य संपलं आहे, तेव्हा त्यांनी ही नोट मला दिली. म्हणाले, ही नोट मी आतापर्यंत सांभाळून ठेवली. या नोटेनं मला माणसाची ओळख करून दिली. आयुष्यात खचून न जाता लढण्याची जिद्द दिली. कंडक्टर हिरामण कांबळेच्या रूपात पांडुरंगानं दर्शन दिलं. तू ही माणसं ओळखायला शिक, माणसं वाचायला शिक, माणसं निवडायला आणि जोडायला शिक. माणसं खरी असतात तीच कमवायची असतात. आणि त्या दिवसापासून ही हजाराची नोट सदैव माझ्या डोळ्यासमोर असते. ही नोट मला सदैव बाबांच्या शब्दाची आठवण करून देत असते. म्हणूनच बाबांच्या फोटो फ्रेम शेजारी ही खोटी नोट फ्रेम करून ठेवली आहे, माझं इन्स्पिरेशन म्हणून. मी माणसं जोडत गेलो, आजही जोडत आहे. माझ्या कंपनीचा अट्रिशन रेट फक्त 0.2% आहे. विठ्ठल किसनराव दिंडे उर्फ विडी सांगायचं थांबला. मला काय बोलावं हे सुचेना. श्रीयुत वपू काळे यांच्या कथेतली ती बाई, ती गृहिणी मला आठवली, जी आपला तापटपणा, राग, हेकेखोरपणा कंट्रोल व्हावा म्हणून आपल्या गुरु महाराजांनी दिलेला नर्मदेतला गोटा आयुष्यभर सांभाळत होती.